वेड भाग 11. पण काय? श्रीने विचारलं. तिचा दादा साईराजवी कपाळघडी घालतच उत्तर दिलं. मैथिलीच्या दादाचे नाव घेताना कमालीची नाराजी त्याच्या चेहऱ्यावर तरंगत होती. दादा? साईला नक्की काय बोलायचंय हे श्रीला कळत नव्हतं. मैथिलीचा मोठा भाऊ. साईने त्याला थोडं डिटेल्समध्ये दादाची म्हणजेच मैथिलीच्या भावाची ओळख करून दिली. त्याने काय केलं? श्रीने पुन्हा प्रश्न केला. साई श्रीकडे बघतच राहिला. 2 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग जसाच्या तसा त्याच्या नजरेसमोर उभा राहतो. साई एका कॉफी शॉपमध्ये बसला होता आणि अचानकपणे तिथे मैथिलीच्या दादाने एंट्री घेतली. तुला प्रेमाने सांगितलेलं कळत नाही का? का माझ्या बहिणीला त्रास देतोय? तिचं तुझ्यावर प्रेम नाही आणि ती तुझ्यासोबत लग्न सुद्धा करणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं लग्न जमलंय. आज मी शांतपणेच तुझ्यासोबत बोलतोय, पण यापुढे तुझ्याशी शांतपणे नाही बोलणार. सो लांब राहायचं. तुझ्यासारख्या मुलाला लाईनवर आणायला मला वेळ नाही लागणार. यापुढे तिला कॉल किंवा मेसेज करण्याचा प्रयत्न कर, मग तू आहेस आणि मी आहे. मैथिलीच्या दादाने साईला धमकावलं. मैथिली आपल्या भावाला काहीतरी बोलेल अशा अपेक्षेने साईने मैथिलीकडे पाहिलं, पण मैथिली कुठेतरी शून्यात नजर हरवून बसली होती. ए हॅलो, इथे बघ तू माझ्याकडे. मी काय बोलतोय ते कळतंय ना तुला? परत माझ्या बहिणीला त्रास द्यायचा नाहीस, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. मैथिलीच्या दादाने थेट साईची कॉलर धरली. तू मला सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न करतेस? साईने दादाच्या पुढ्यातच मैथिलीला विचारलं. मैथिली घाबरतच स्वतःच्या दादाकडे बघत होती. साईच्या प्रश्नाचं उत्तर न देता ती तिथून निघून जाऊ लागली. तिचा भाऊ मात्र साईची कॉलर धरून त्याला गलिच्छ भाषेत धमकावत होता. साईराज मात्र तिला तिथून जाताना फक्त बघत राहिला. एकदा मागे वळून ती तिच्या दादाला अडवेल असं त्याला वाटत असतं, पण मैथिलीने तसं काहीही केलं नाही. मैथू! शेवटी न राहावल्याने त्यानं तिला आवाज दिला, पण ती तिथून निघून गेली होती. तो प्रसंग जसाच्या तसा त्याने श्रीला सांगितला. कोणतीच गोष्ट त्याने त्याच्यापासून लपवली नव्हती. ती काहीच बोलली नाही तिच्या भावाला? श्रीने विचारले. साईने नकारार्थी मान डोलवत नाही म्हटलं. ती प्रेम करत होती ना तुझ्यावर? श्रीने पुन्हा विचारले. खरं प्रेम होतं की खोटं हे मी तिला विचारलंच नाही ना कधी. माझ्यापेक्षा चांगली ऍक्टर तर ती निघाली. मला खरंच नाही जमत आहे तिच्याशिवाय जगायला. ते दिवस मला विसरताच येत नाहीये. असं म्हणत साई लहान मुलांसारखं रडू लागला. साई, शांत हो. श्री साईला शांत करत त्याच्या छातीवर प्रेमाने हात फिरवत त्याच्या हृदयात होणारी जळजळ बाह्य स्पर्शाने शांत करण्याचा तो प्रयत्न करत असतो. खरं तर त्या दिवशी सोडणारच नव्हतो त्याला, पण मैथूचं लग्न आहे आणि मला जेलमध्ये जायची हौस नाही. एकदा का माझ्या बहिणीचं लग्न जमू दे, मग बघतोच त्याच्याकडे. मैथिलीचा दादा हातातील कडा मागे घेत एकदम कडक आवाजात म्हणाला. मामाला तो तेच सगळं सांगत होता जे साईने श्रीला सांगितलं. ऋषी, मला काय वाटतं, मैथिलीचं जर त्या मुलावर प्रेम असेल तर हे लग्न नको करायला. ह्या मुलाची एक प्रकारे फसवणूक होईल. तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला आधी काय नाही सांगितल्या? इतके महिने मैथिली माझ्यासोबत राहते, ती सुद्धा माझ्यासोबत काहीच बोलली नाही. ट्रान्सफर झालीये म्हणून तुझ्याकडे राहायला येते म्हणून माझी सख्खी बहीण मला बोलली. त्यात नाही बोलायला गेलं तर मुलाच्या घरच्यांसोबत तुझे मामीचे जुने संबंध. जर फसवणूक होत असेल तर मग सगळा दोष आमच्यावर येईल. मी ह्या सगळ्याबाबत मैथिलीसोबत एकदा बोलतो. मैथिलीचा मामा मैथिलीच्या दादाला समजवतच म्हणाला. तिचं त्या मुलावर प्रेम नाही. तू उगाच मैथिलीच्या डोक्यात नको त्या गोष्टी भरवू नकोस. या विषयावर तिच्यासोबत कोणीही बोलणार नाही.
खूप मुश्किलीने आम्ही तिला तिच्या लग्नाला तयार केलंय आणि आम्ही कोणाला फसवत नाहीये. माझ्या बहिणीला फसण्यापासून मी वाचवतो. मी फक्त तुला हे सगळं यासाठी सांगतोय, थोडे दिवसच ती इथे आहे. प्लीज जरा लक्ष दे. तिने पुण्याला न आलेलंच तिच्यासाठी चांगलं आहे. नक्की ती ऑफिसमध्ये जातीये की पुण्याला हे जरा तू नीट बघ. बाकी तिचं चांगलं वाईट बघायला तिचा हा भाऊ समर्थ आहे. उद्धटपणे आपल्या मामासोबत बोलून ऋषी सरळ आत निघून गेला. मैथिली आपल्या आई आप्पांसोबत गप्पा मारत बाहेर बसलेली. आत मामा आणि आपल्या भावामध्ये काय बोलणं झालं याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. ऋषी तिच्यावर एक नजर टाक. तिचं लक्ष नाही हे बघून टिपॉयवर असलेला तिचा मोबाईल घेत एका कोपऱ्यात येऊन बसतो. तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये साई म्हणून नाव तो शोधतो. नाव नजरेस पडताच डोक्यात एक सनक त्याच्या जाते. पण खोल श्वास घेत तो स्वतःचा राग शांत करतो. एक रागभरी नजर तो स्वतःच्या धुंदीत हरवून गेलेल्या मैथिलीवर फिरवतो आणि साईराजचा नंबर तिच्या मोबाईलमधून डिलीट करतो आणि मोबाईल होता तिथेच तो ठेवून देतो. मामाचं छोटंसं घर पाहुणे मंडळींनी अगदी गजबजून गेलेलं असतं. सगळेच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असतात. निनादच्या घरची परिस्थिती काही वेगळी नसते. लग्न अगदी धूमधडाक्यात झालं पाहिजे. निनादची आजी बोलते, ते तर होणारच ग आजी, चहा घे. असं म्हणत नेहाने आजीच्या हातात चहाचा कप सोपवला. हे काय, तू अजून इथेच? घरी जायचा विचार आहे की नाही? आजीने खडसावतच तिला विचारलं. जातेय, माझा नवरा येतोय मला न्यायला. नेहाने सुद्धा तोऱ्यातच उत्तर दिलं. हे आजी, माझी बहीण एक दिवस राहिली तर कुठे बिघडतंय ग? दोघांच्याही सुरू असलेल्या कोल्ड वॉर मध्ये निनाद शिरला. लग्न झाल्यावर मुली स्वतःच्या घरी चांगल्या दिसतात. काठी निनादवर रोखून धरतच आजी म्हणाले, हे तुझ्या मुलींसाठी लागू होत नाही का? उठसूट माझ्या आईला त्रास द्यायला इथे येत बसतात ते. निनादने सुद्धा स्वतःच्या आजीला तिच्याच भाषेत उत्तर दिलं. निनाद, तू आज जाऊन बस. निनादच्या वडिलांनी नजरेनेच त्याला राग दाखवला. ताईला एक दिवस राहू देत नाही इथे. लहान मुलासारखं हट्ट धरतच निनादने म्हटलं, माझे दोन लहान पिल्लं माझी वाट बघतायत रे नीनू. तसं पण माझ्या भावाच्या लग्नासाठी माझ्या पिलांसोबत महिनाभर इथेच मुक्काम मी ठोकणार आहे. बघू मला कोण काय बोलतं ते. नाकावरून तर्जनी फिरवत आजीला नजरेने स्टशन देत नेहा म्हणाली. आजीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तोऱ्यातच स्वतःची मान टीव्हीच्या दिशेने फिरवली. आजीने घेतलेली माघार बघून निनाद आणि नेहाने हसतच एकमेकांना टाळी दिली. दोघांचीही आजीला घेऊन कुजबूज चालू होती. निनाद! आई किचन मधूनच त्याला आवाज देऊ लागली. हे आई प्लीज, हा जे काही काम आहे ते या आजीला दे. मला काम आहे. आज तू मला अजिबात म्हणजे अजिबात डिस्टर्ब करणार नाहीस. आई काही बोलणार त्याआधीच निनादने आपल्या लॅपटॉप सहित बेडरूम मध्ये धाव घेतली. आई सुद्धा त्याच्या मागोमाग रूम मध्ये आली. आई आपल्याला कामाला लावेल म्हणून निनादने चेहराच बनवला. ताईच्या अकाउंटवर 10,000 पाठवून दे. तुझ्या पप्पांकडे मागायला मला जमत नाही. तुझं लग्न जमतंय, पण तुझ्या मामा मामीसाठी तुझी आजी तुझ्या पप्पांना काही घेऊ दे असं मला तरी काही वाटत नाही. निदान तुझ्या ताईला सांगते, ती सगळ्यांचं नकळत घेऊन ठेवेल. निनादची आई म्हणाली. 10,000 पुरे होतील? निनादने विचारलं. तू आणि ताई काय ते बघून घ्या, पण तुझ्या आजीला कळू देऊ नका म्हणजे झालं. असं म्हणत निनादची आई स्वयंपाकघरात शिरली. एकीकडे मैथिली आणि निनादची लग्न सराई सुरू होती, तर इथे साई मात्र जुन्या आठवणीतच हरवला होता. कितीही झालं तरी मैथिलीला भेटण्यासाठी त्याचा जीव नुसता तिळतिळ तुटत होता. डाळ खिचडी घेऊन श्री त्याच्या समोर हजर झाला. श्री, आय हेट यू लेका. साईराज शून्यहीन नजरेने श्रीला म्हणाला. थँक्स, बट आय लव्ह यू रे लेका.
आता गप्पपणे तोंड उघड, नाहीतर या श्रीकडून ढिशूम भेटेल तुला. तू जसं शिकवलास अगदी तसाच. साईच्या समोर दाल खिचडीने भरलेला चमचा धरतच श्री म्हणाला, नकोय मला, मला माझा मोबाईल हवाय. साईने नाक मुरडतच म्हटले, जोपर्यंत हे फिनिश करत नाहीस तोपर्यंत तुला तुझा मोबाईल भेटणार नाही. श्रीने त्याला दम दिला. मला तुला काहीतरी दाखवायचंय त्यात. केविलवाना चेहरा करतच साई म्हणाला, काय? श्रीने विचारलं. तू मोबाईल दे, मग दाखवतो. साईने म्हटलं. तू हे संपव, श्री लगेचच तुझा मोबाईल घेऊन येतो. श्री म्हणाला, नको यार मला. साई चिडतच म्हणाला, चायनीज मागूस, तुला आवडतं ना? श्रीने विचारलं. माझं सगळ्यावरून मन उडालंय रे लेका, मला नकोय काही. असं म्हणत साई डोळे मिटून बेडवर निश्चित पडला. एका मूर्ख मुलीसाठी सगळ्यांचं आयुष्य पणाला का लावतोयस? गप्पपणे खा, नाहीतर मला जबरदस्ती भरवता येतं. सगळे कामं सोडून मी इथे येऊन बसलोय. तुला त्याचं काम आहे का नाही? आणि ह्यापुढे तू इथे अजिबात राहणार नाहीस. गप्पपणे माझ्यासोबत येणार आहेस. जास्त लाडात आलास तर तू आहेस आणि मी आहे. तुझी ती मैथू, तिच्याकडे तर मी बघतोच. तुला सोडून इतर कोणासोबत कसं काय लग्न करते ते पण मी बघतो. श्री मोठ्यानेच ओरडला. त्याचा राग बघून साई पुन्हा बेडवर उठून बसला. श्री, कूल डाऊन लेका, हॉस्पिटल आहे हे. साईरच घाबरतच म्हणाला, मगासपासून शांतच होतो, पण तू मला तुझ्यावर रागवायला फोर्स केलंस. आता लवकर तोंड उघड आणि आता फक्त नाही बोल, मग बघच. श्री थोडा राग दाखवतच म्हणाला. साई त्याचा राग बघून स्वतःचं तोंड उघडतो आणि गप्पपणे त्याच्या हाताने जेवू लागतो. तू जेवलास? साईने विचारलं. तुला अशा परिस्थितीत बघून जेवण जाणार आहे का मला? साईच्या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीचा आवाज मोठाच होता. तू ओरडतोयस का? परत असं ओरडलास ना, मग या साईचा डिशूम सरळ तुझ्या पोटात बसेल हा. साईने म्हटलं. साई पुन्हा पहिल्यासारखा नॉर्मल होतोय हे बघून श्री गालातल्या गालात हसू लागला. आलास ना सरळ लाईनवर? श्री म्हणाला. तसं साई स्वतःची मान खाली घालून शांत बसून राहिला. माझा मोबाईल दे ना, मला तुला काहीतरी दाखवायचंय. मग तू ठरव, मी जे केलं ते चुकीचं होतं की बरोबर. साई म्हणाला. काय दाखवायचं असेल त्याला मोबाईलमध्ये? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.